श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 8 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता आपल्याला इथं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि इथं काही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामधली करेक्ट कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यामधील फर्स्ट बघा. आता आपण हे फर्स्ट सेकंड आहे ते बुकमध्येच बघूया, नंतरचे जे आहे ते आपण नोटबुकमध्ये बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ह्यामधील कोणतं स्टेटमेंट आहे ते राईट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यामधील फर्स्ट, साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. आता बी आहे कॉस थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. सी आहे साइन थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा आणि डी आहे टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा. आता तुम्ही ह्यामधील बघितलं तर आपला हा रेशिओज आहे तो राईट आलेला आहे, कारण साइन थीटाची व्हॅल्यू काय असते, कॉस 90 मायनस थीटा. ओके, हे आपण आधी बघितलेलं आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन ए हे काय राईट आन्सर येते. आता सेकंड बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90. आता आपल्याला साइन 90 आहे त्याची व्हॅल्यू सांगायची आहे. आता मी आधीच्या म्हणजे प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये हे जे रेशिओज आहेत त्याची व्हॅल्यू म्हणजे कशी फाइंड करायची ह्याची ट्रिक सांगितली होती. जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि त्या ट्रिकनुसारच मी काय हे रेशिओज लिहिलेले आहेत. तुम्ही जर लर्न करायला म्हणजे गेलात तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला साइन थीटा म्हणजे साइन 90ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, साइन इथं आहे, इथं 90 आहे, ह्याची व्हॅल्यू काय आलेली आहे, 1 आलेली आहे. राईट, म्हणजे आपलं ऑप्शन डी हे ऑप्शन आपलं काय राईट होते. ओके, आता थर्ड बघूया. थर्ड आता आपण काय बुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा, मी थर्ड आहे ॲज इट इज लिहून घेतलेली आहे. 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री मायनस साइन 45 डिग्री इज इक्वल टू. आता आपल्याला काय ते काढायचं आहे. फर्स्ट बघा, आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ते आपण लिहूया. ए 0, बी ऑप्शन दिलेला आहे 1, सी ऑप्शन दिलेला आहे 2 आणि डी ऑप्शन दिलेला आहे 3. ओके, आता 2 इंटू टॅन 45 याची व्हॅल्यू किती आहे, टॅन 45 1 आहे. राईट, त्यामुळे 1 करायचं आहे. प्लस कॉस 45ची बघा व्हॅल्यू किती आहे, कॉस 45 1/√2. राईट, 1/√2 आपण ह्याची लिहिली. राईट, नंतर काय मायनस लिहायचं आहे. आणि साइन 45, आता आपल्याला साइन 45ची पाहिजे. साइन 45 1/√2. राईट, आता तुम्ही इथं बघितलं तर हे प्लस आणि मायनस आलेले आहे, सेम व्हॅल्यू आलेले आहेत, त्यामुळे हे काय कॅन्सल होणार आहेत. राईट, आणि 2 इंटू 1 म्हणजेच काय 2 झालेलं आहे, म्हणजे आपलं सी इज इक्वल टू 2 झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं काय राईट आन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा. कॉस 28 अपॉन साइन 62 डिग्री. ओके, इज इक्वल टू काय ते आपल्याला विचारलेलं आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 2 - 1 0 1. आता हे आपल्याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला एक रेशिओ माहीत आहे. बघा, वी नो साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या थीटामध्ये ही व्हॅल्यू घालायची आहे. ओके, म्हणजेच आता बघा साइन थीटाच्या ऐवजी आपण काय वापरलेलं आहे, 62 इज इक्वल टू कॉस 90 मायनस आपण काय घेतलेलं आहे, 62 मायनस 62 करायचं आहे. म्हणजेच आता साइन 62 इज इक्वल टू कॉस. आता 90 मायनस 62 केलं बघा किती होतं, तर 10 मधून 2 गेले 8 राहिले. इथं 8 आलं, 8 मधून 6 गेले, इथं 8 राहते ना, 8 मधून 6 राहिले 2, म्हणजे किती राहते 28 राहते. राईट, म्हणजे साइन 62 इज इक्वल टू कॉस 28.
आता तुम्ही इथं बघितलं तर cos 28 आहे, राईट. आणि cos 28 म्हणजे sin 62 आहे, त्यामुळं आपण ह्याच्याऐवजी काय cos 28 लिहू शकतो, राईट. मग हे कॅन्सल होणार आहे, दोन्ही सेम असल्यामुळं, त्यामुळं 1 येणार आहे. ह्याच्याऐवजी आपण असं जरी लिहिलं तरी चालते. म्हणजे आता इथं sin 62 आहे, राईट. sin 62 म्हणजेच cos 28 आहे, त्यामुळं आपण cos 28 ह्याच्याऐवजी sin 62 लिहू शकतो, राईट. आणि हे कॅन्सल केल्यानंतर 1च येणार आहे. या दोन्हीपैकी आपण कोणतंही करू शकतो, तरीही व्हॅल्यू काय 1च येणार आहे, राईट. म्हणजे आपलं ऑप्शन डी हे काय राईट आन्सर आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2. इन राईट अँगल ट्रायंगल TSU, TS इज इक्वल टू 5. ओके. आणि अँगल S 90 डिग्री आहे आणि SU 12. देन फाइंड sin T, cos T, tan T. सिमिलरली फाइंड sin U, cos U आणि tan U. आपल्याला इथं राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहे, त्याचे 2 लेंथ सांगितलेलं आहे, बेस आणि आपल्याला हाईट सांगितलेली आहे, लेंथ किती आहे ते. ओके. आणि आपल्याला काय रेशिओज काढायचे आहे, साइन, कॉस आणि टॅनचे काही रेशिओज काढायचे आहेत. फर्स्ट आपल्याला तुम्ही बघितलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आपल्याला म्हणजे पायथागोरसचा थेरम यूज करून आपल्याला काय TU हा हायपोटेनस आहे, याची लेंथ फर्स्ट आपल्याला फाइंड करावी लागेल आणि नंतर हे आपल्याला रेशिओ काय फाइंड करावे लागणार आहेत. ओके. फर्स्ट बघा आता, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे तर TSU. ओके. बाय पायथागोरस थेरम यानुसार काय होणार आहे, TU चा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर म्हणजेच SU चा स्क्वेअर प्लस TS चा स्क्वेअर. ओके. म्हणजेच बघा आता काय होतंय, इज इक्वल टू किती होणार आहे, 12 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. ओके. 12 चा स्क्वेअर किती आहे तर 144 प्लस 5 चा स्क्वेअर आहे 25. आता प्लस केलं, 5 प्लस 4 9 झालं, 4 प्लस 2 6 झालं, 169. TU चा स्क्वेअर इज इक्वल टू 169 आलेला आहे. आपल्याला TU काढायचं आहे, किती आहे ते. TU आता तुम्ही बघितलं तर 169 हा 13चा स्क्वेअर आहे, त्यामुळे TU हे काय येणार आहे 13 येणार आहे. ओके. आता बघा आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे, काय फाइंड करायचं आहे, sin T. आता आपल्याला हायपोटेनस भेटला, त्यामुळे प्रत्येकाचं म्हणजे फॉर्म्युले कोणते आहेत त्यानुसार आपण काय हे फाइंड करूया. फर्स्ट आपण sin T फाइंड करूया. बघूया आता, sin T इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड आता कशाची तर टीची, त्यामुळे आपल्याला लिहायचं आहे ऑफ अँगल T अपॉन हायपोटेनस, राईट. आता ह्याची कशाची टीची अपोजिट साइड कोणती आहे तुम्ही बघितलं तर SU ही ह्या अँगलची अपोजिट साइड बरोबर ही होती, म्हणजे बरोबर जी समोरील असेल ती SU. आणि हायपोटेनस आहे कोणता तर TU. ओके. म्हणजेच देअरफॉर sin T इज इक्वल टू SU किती आहे तर 12 आहे, राईट. आणि TU आता आपण काढलेला आहे, किती आहे 13 आहे. ओके. म्हणजे sin T ची व्हॅल्यू काय आलेली आहे तर 12:13. ओके. आता नेक्स्ट, आता काय cos T चा रेशो काढायचा आहे. cos T आता त्याचा फॉर्म्युला कॉसचा काय आहे तर ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ओके. ॲडजस्टंट साइड कशाची तर ऑफ अँगल T, राईट, अपॉन हायपोटेनस. ओके. आता टीची ॲडजस्टंट साइड बघा कोणती येते आपण इथं बघूया. आता
टीची ॲडजस्टंट साईड तुम्ही बघितलं तर टी एस येते, राईट, टी एस येते आणि अपॉन हायपोटेनस म्हणजे काय टी यू येणार आहे. ओके, म्हणजेच काय होतं आहे तर टी एस अपॉन टी यू. ओके, म्हणजेच देअरफॉर कॉस टी इज इक्वल टू टी एस आपण आता काढलं होतं, किती आहे बघा, टी एस आपल्याला दिलेला आहे 5 आणि हायपोटेनस आपण काढलेला आहे 13. ओके, म्हणजे 5/13 झालं. नेक्स्ट आता आपल्याला कशाची काढायची आहे तर tan टीची, tan टी. आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, अपोजिट साईड. आता आपल्याला टीची काढायची आहे त्यामुळं आपण ऑफ अँगल टी लिहूया. ओके, नंतर ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल टी. आता टी बघूया आता कोणता आहे, टी इथं आलेला आहे. फर्स्ट अपोजिट साईड त्याची काय होणार आहे, एस यू होणार आहे, राईट, आणि ॲडजस्टंट साईड होणार आहे टी एस, म्हणजे एस यू अपॉन टी एस, एस यू अपॉन टी एस. ओके, म्हणजेच बघा आता देअरफॉर tan टी इज इक्वल टू एस यू, किती आहे, एस यू आहे 12. ओके, आणि टी एस आहे 5, राईट. आणि आता आपल्याला कशाची काढायची आहे तुम्ही बघितलं तर साइन यूची, राईट, साइन यू. आता साइनचा फॉर्म्युला आपण आताच बघितला होता, तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, अपोजिट साइड ऑफ अँगल यूची काढायची आहे त्यामुळे यू लिहायचं आहे अपॉन काय हायपोटेनस, हायपोटेनस. ओके, म्हणजे आता यूचं अपोजिट साइड कोणती आहे, यूची अपोजिट साइड टी एस आहे, राईट, आणि हायपोटेनस काय टी यू आहे, राईट, इज इक्वल टू टी एस अपॉन टी यू, राईट. आणि देअरफॉर साइन यू इज इक्वल टू, आता टी एस आहे 5, राईट, हायपोटेनस आपण 13 काढलेला आहे त्यामुळे याचा रेशो काय आलेला आहे 5/13. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, आता कोणतं आपण काढलं, मी लाईन मारते. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉस यू काढायचं आहे, कॉस यू. आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल यू, ऑफ अँगल यू अपॉन काय हायपोटेनस. ओके, आणि यूची ॲडजस्टंट साइड कोणती आहे, यूची तुम्ही बघितलात तर यू एस आहे. आता ही ॲडजस्टंट साइड होत नाही का तर हा हायपोटेनस आहे त्या. ओके, आणि अपॉन काय होणार आहे टी एस होणार आहे, राईट, म्हणजेच यू एस अपॉन टी यू, राईट. आणि यू एस आपल्याला किती दिलेला आहे बघा आता 12. देअरफॉर कॉस यू इज इक्वल टू, यू एस दिलेला आहे 12, हायपोटेनस काढलेला आहे आपण 13, म्हणजे कॉस यूचा रेशो झालेला आहे 12/13. नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे टॅन यू. ओके, आता टॅन यूचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. ओके, अपोजिट साइड ऑफ अँगल यू. ओके, का तर यूचं काढायचं आहे म्हणून, आणि अपॉन ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल यू इज इक्वल टू, आता यूचं बघा कोणतं होते अपोजिट साइड, यूची अपोजिट साइड टी एस होणार आहे आणि ॲडजस्टंट कोणती होणार आहे तर यू एस होणार आहे, राईट. म्हणजेच काय येतं आहे तर टी एस अपॉन काय येणार आहे यू एस. ओके, देअरफॉर टॅन यू इज इक्वल टू काय होणार आहे टी एस आहे 5, राईट,
आणि US किती आहे तर 12 आहे. राईट. तुम्ही बघितलं तर आपल्या मला वाटते सगळ्या झालेल्या आहेत काढून व्हॅल्यूज. राईट. सगळ्या व्हॅल्यूज काय आपल्या झालेल्या आहेत काढून. राईट. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3. In right angle triangle YXZ, angle X is equal to 90 degree. राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट. YXZ, त्यामुळे हा 90 डिग्री आहे. आणि XZ दिलेला आहे 8 सेंटीमीटर, YZ दिलेला आहे 17 सेंटीमीटर. राईट. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, साइन Y कॉस Y टॅन Y साइन Z कॉस Z आणि टॅन Z ह्याचे आपल्याला रेशिओज काय फाइंड करायचे आहेत. ओके. फर्स्ट आता तुम्ही बघितलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ह्याच्या दोन साईड दिलेली आहेत. एक हायपोटेनस दिलेला आहे, इथल्या साईडचं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय आता पायथागोरसचा थेरम यूज करून फर्स्ट आपल्याला ही साईडची लेंथ काढावी लागणार आहे. राईट. आणि नंतर मग ह्या म्हणजे प्रत्येकाच्या रेशिओचे फॉर्म्युले आपल्याला लिहून हे फाइंड करावं लागणार आहेत रेशिओज. ओके. आता बघा, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता, YXZ बाय पायथागोरस थेरम. त्या थेरमनुसार काय होणार आहे, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजेच काय YZ स्क्वेअर किंवा बरोबर आहे YZ किंवा XY पण ZY पण घेऊ शकतो. ZY स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, XZ स्क्वेअर प्लस XY स्क्वेअर. राईट. ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर. आता बघा, ह्याचा स्क्वेअर किती आहे, ZY किती दिलेले आहे आपल्याला 17, त्यामुळे 17 स्क्वेअर. आणि XZ दिलेला आहे आपल्याला 8 म्हणजे 8 स्क्वेअर. आणि XY आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे काय तो ॲज इट इज आपण लिहून घेऊया. ओके. नंतर बघा, आता 17 स्क्वेअर किती आहे, तर 17 स्क्वेअर तुम्ही बघितलं तर किती येतोय 289. राईट. 289 येतोय. आणि 8 स्क्वेअर येतोय 64 प्लस XY स्क्वेअर. ओके. देअरफॉर 289. आता प्लस आहे इकडे गेले की ते मायनस, त्यामुळे -64 इज इक्वल टू XY स्क्वेअर. आता ह्याचं मायनस करूया, बघूया किती होतंय. 9 मधून 4 गेले किती राहतात, 5 राहतात. 8 मधून 6 गेले 2 राहतात आणि 2 ॲज इट इज म्हणजेच 225 XY स्क्वेअर आलेला आहे. राईट. देअरफॉर XY काय होणार आहे, 225 आहे तुम्ही बघितलं तर ते कशाचं स्क्वेअर आहे तर 15चा. राईट. 225 आहे हा 15चा स्क्वेअर आहे, त्यामुळे XY इज इक्वल टू 15 येणार आहे. ओके. आता आपण ही लेंथ काढलेली आहे. आता आपण फर्स्ट साइन Y ह्याचे काय म्हणजे रेशिओज फाइंड करूया. साइन Y. आता ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड ऑफ अँगल, आता Y ची काढायची आहे, अँगल Y अपॉन हायपोटेनस. राईट. आता Y इथं Y दिलेला आहे, ह्याचा आता बघा आता कोणती येणार आहे, अपोजिट साइड बरोबर ही येणार आहे. राईट. XZ येणार आहे आणि हायपोटेनस येणार आहे YZ. ओके. म्हणजेच किती येतंय तर XZ. राईट. XZ अपॉन YZ. राईट. देअरफॉर म्हणजेच काय होतंय, साइन Y इज इक्वल टू, आणि XZ आपल्याला दिलेला आहे इथं 8. राईट. आणि YZ दिलेला आहे आपल्याला 17 म्हणजेच 8 अपॉन 17 हा रेशिओ साइन वायचा आलेला आहे. नंतर आपल्याला कशाचा काढायचा आहे तर कॉस वायचा. कॉस Y. ओके. आता कॉसचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ओके. ॲडजसंट साइड ऑफ अँगल Y. ओके. अपॉन हायपोटेनस
इज इक्वल टू, आता बघा ॲडजस्टंट साईड वायची ॲडजस्टंट साईड कोणती होणार आहे तर वाय एक्स होणार आहे, राईट, वाय एक्स, आणि हायपोटेनस कोणता आहे तर वाय झेड आहे. ओके, म्हणजेच देअरफॉर कॉस वाय इज इक्वल टू, आणि वाय एक्स किती आहे तर आता आपण काढलेलं आहे, राईट, एक्स वाय एक्स सेमच असणार आहे 15 अपॉन वाय झेड किती दिलेला आहे आपल्याला तर 17, म्हणजेच 15/17 हा रेशिओ ह्याचा आलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे तर tan y. ओके, आता टॅनचा फॉर्म्युला म्हणजे टॅन थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, काय आहे, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड, राईट, अपोजिट साइड of angle y, right, upon adjacent side of angle y. आता y ची बघा, आता अपोजिट साइड कोणती येणार आहे, y आहे इथं, याची अपोजिट साइड येणार आहे एक्स झेड, आणि ॲडजस्टंट येणार आहे वाय एक्स. ओके, अपोजिट साइड म्हणजे बरोबर त्याच्या समोरची साइड, राईट, कोणती येते तर एक्स झेड अपॉन, आणि ॲडजस्टंट साइड येते वाय एक्स. ओके, आता बघा काय होतं, त्यामुळं देअरफॉर टॅन वाय इज इक्वल टू, आणि एक्स झेड किती आहे, एक्स झेड 8 आहे, राईट, आणि वाय झेड आहे 17, म्हणजे ह्याचं किती आलं tan y 8/17. आपल्याला इथं ॲडजस्टंट साईड सांगितलेली आहे y, राईट, त्यामुळे वाय झेड होत नाही, वाय झेड तर आपला काय होतोय तर हायपोटेनस होतोय, राईट, हा हायपोटेनस होतोय, त्यामुळे आपलं वाय एक्स ही ॲडजस्टंट साईड होणार आहे वाय अँगलची. ओके, म्हणजे इथं वाय एक्स येत आहे. ओके, आणि त्यामुळं वाय एक्स किती आहे तुम्ही बघितलं तर आपण काढलेलं आहे किती 15, त्यामुळं इथं 8/15 आलेलं आहे आन्सर. ओके, आता नेक्स्ट बघा आपल्याला कशाचं काढायचं आहे, साइन झेडचं काढायचं आहे, राईट, तर साइन, आता आपण टॅन वायचं काढलेलं आहे, साइन झेडचं काढायचं आहे. ओके, आता साइन झेड इज इक्वल टू, आता साइनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, अपोजिट साइड ऑफ एंगल झेड अपॉन हायपोटेनस, आणि हे काय तुम्हाला जे फॉर्म्युले आहेत ते एकदम परफेक्ट लिहिणं पाहिजेत, म्हणजे तुम्हाला लगेचच लक्षात येते काय लिहायचं ते. आणि झेड, अँगल झेडची अपोजिट साइड, अँगल झेडची अपोजिट साइड कोणती होणार आहे तर एक्स वाय होणार आहे, आणि हायपोटेनस कोणता होणार आहे तर वाय झेड होणार आहे. ओके, म्हणजेच बघा आता काय येतंय तर वाय एक्स अपॉन वाय झेड. ओके, देअरफॉर साइन झेड इज इक्वल टू, आणि वाय एक्स किती आहे तर 15 आहे, राईट, अपॉन वाय झेड किती आहे तर 17 आहे, म्हणजे ह्याचा रेशिओ काय आलेला आहे साइन झेडचा 15/17. ओके, नेक्स्ट आपल्याला कशाचं काढायचं आहे तर कॉस झेड काढायचं आहे, कॉस झेड इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला काय आहे तर ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, राईट, ॲडजस्टंट साइड ऑफ, आता कशाचं काढायचं आहे तर अँगल झेड अपॉन हायपोटेनस, राईट, इज इक्वल टू, आता झेडचं बघा, आता ॲडजस्टंट साइड कोणती होते झेडची, हा झेड आहे, झेडची होणार आहे एक्स झेड, आणि हायपोटेनस होणार आहे वाय झेड, राईट, इज इक्वल टू, आता काय होतंय ॲडजस्टंट साइड एक्स झेड अपॉन एक्स झेड अपॉन वाय झेड, राईट, देअरफॉर कॉस झेड इज इक्वल टू काय होणार आहे एक्स झेड किती आहे तर 8 आहे, राईट,
आणि वाय झेड किती आहे तर 17 आहे, राईट. म्हणजे कॉस झेडचा रेशिओ 8/17 आलेला आहे. नेक्स्ट आपल्याला काय काढायचं आहे तर टॅन झेडचा रेशिओ. आता टॅन झेड आता ह्याचा टॅनचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, राईट. अपोजिट साइड ऑफ अँगल झेड अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल झेड. आता अँगल झेडची अपोजिट साइड फर्स्ट बघूया आपण. अँगल झेडची अपोजिट साइड कोणती येते तर XY येणार आहे, राईट. आणि ॲडजसंट कोणती येणार आहे तर XZ होणार आहे, म्हणजेच XY अपॉन XZ, राईट. म्हणजेच XY अपॉन XZ. देअरफॉर टॅन झेड इज इक्वल टू XY किती आहे तुम्ही बघितलं तर XY आपण 15 काढलेला आहे, राईट. आणि XZ आहे आपल्याला दिलेलं 8, म्हणजेच 15/8 हा काय आपला टॅन झेडचा रेशिओ झालेला आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4. इन राईट अँगल ट्रायंगल LMN इफ अँगल N is equal to theta, angle M is equal to 90 degree आणि cos theta is equal to 24/25. Find sin theta and tan theta. Similarly, find sin square theta and cos square theta. आता बघा आपल्याला LMN हा काय राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि अँगल N थीटा दिलेला आहे, अँगल M आहे 90 डिग्री आणि cos थीटाचा रेशिओ दिलेला आहे 24/25. ओके. आणि आपल्याला हे काय रेशिओज काय आहेत ते काढायला सांगितलेले आहेत. ओके. आता फर्स्ट आपण बघा, आता आपल्याला दिलेलं आहे काय cos थीटा इज इक्वल टू 24/25. आता cos थीटाचा फॉर्म्युला काय आहे तर ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस, राईट. म्हणजेच आता cos थीटा म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला, राईट. आता त्याची ॲडजसंट साइड कोणती होणार आहे तर MN होणार आहे, राईट. आणि त्याचा म्हणजे हायपोटेनस ह्याचा कोणता आहे तर LN आहे, म्हणजे काय होणार आहे MN/LN. ओके. LN का ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ओके. आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. नंतर आपल्याला काय करायचं आहे लेट MN बी 24K. ओके. म्हणजे आपण काय कॉमन मल्टिपल K घेतलेला आहे इथं. तसंच देन त्यामुळे LNचा काय होणार आहे LN बी 25K होणार आहे, राईट. आणि ह्याला आता आपण इक्वेशन 2 मानूया. ओके. नंतर आपल्याला काय करायचं आहे आता राईट म्हणजे हायपोटेनसचा थेरम पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. आणि आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे तर कोणती MN आणि LM आपल्याला समजलेले आहे, LN साइड आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. ओके. इन राईट अँगल ट्रायंगल LMN बाय पायथागोरस थेरम त्यानुसार काय होणार आहे तर LNचा स्क्वेअर म्हणजेच हायपोटेनसचा स्क्वेअर LNचा स्क्वेअर इज इक्वल टू LMचा स्क्वेअर प्लस MNचा स्क्वेअर. ओके. आणि LN किती आहे LN 25K, राईट. 25K ह्याचा आता आपल्याला स्क्वेअर लिहायचा आहे, त्यामुळे हे काय आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया इज इक्वल टू. आता LM आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्यामुळे ॲज इट इज लिहूया. आणि MN किती आहे तर 24K ह्याचा स्क्वेअर लिहायचा आहे. ओके. देअरफॉर आता 25चा स्क्वेअर किती आहे तर 625 आणि K स्क्वेअर इज इक्वल टू LMचा स्क्वेअर आणि 24चा स्क्वेअर आहे 576 ह्याचा K स्क्वेअर. ओके. आपण हे जे नंबर्स आहेत ते काय स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. देअरफॉर LMचा स्क्वेअर आता LM आपण ह्या साईडला घेतलेला आहे, नंबर्स आहेत ते
एका साईडला घेऊया. ओके, त्यामुळं काय होणार आहे बघा आता 625 केचा स्क्वेअर मायनस 576 केचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर LMचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपण ह्या दोन नंबरचं काय करूया आता सबस्ट्रॅक्शन करूया. बघा किती होत आहे 625 मायनस 576 15 होणार आहे, इथं 11 होणार आहे. 15मधून 6 गेलं किती 9 उरत आहे आणि 11मधून 7 गेले 4 राहिले राईट, म्हणजेच 49 झाले. 49 आणि काय होतं आहे के स्क्वेअर. ओके, म्हणजेच LMचा स्क्वेअर आलेला आहे 49 के स्क्वेअर. पण आपल्याला फाइंड कशाचा करायचं आहे तर म्हणजे LMचा करायचा आहे. 49 के स्क्वेअर म्हणजेच काय होतं आहे तर 7 केचा स्क्वेअर होतो आहे हा राईट, का तर 7चा स्क्वेअर 49 आहे. देअरफॉर त्यामुळे LM आहे इज इक्वल टू काय होणार आहे 7 होणार आहे, 7K होणार आहे राईट. म्हणजे आपण हे स्क्वेअर कॅन्सल केल्यानंतर LM इज इक्वल टू 7K झालं. ओके, नंतर आपल्याला काय काढायचं आहे बघा, आता इथं वरती दिलेलं आहे साइन थिटा फर्स्ट आपण काढूया. म्हणजे आपल्याला तिन्ही ज्या साईड आहेत राईट अँगलच्या ती आता आपल्याला त्याची काय व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण काय त्याचे रेशिओ काढू शकतो. फर्स्ट आपण साइन थिटाचा रेशिओ काढूया. साइन थिटा इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला काय आहे साइन थिटाचा, अपोजिट साइड अपॉन काय हायपोटेनस. ओके, म्हणजेच आता अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा राईट अपॉन हायपोटेनस इज इक्वल टू, थिटाची अपोजिट साइड कोणती आहे LM राईट, LM आणि हायपोटेनस आहे LN आणि LM इज इक्वल टू किती आहे तर 7K आहे. हे किती आहे 7K आणि हायपोटेनस किती आहे LN, हा किती आहे 25K राईट, LN 25K आहे. ओके, म्हणजे थिटाची अपोजिट साइड आहे LM, तो आहे 7K आहे आणि हायपोटेनस आहे LN, ती आहे 25K. म्हणजेच किती होत आहे तर 7K अपॉन 25K. ओके, आता के सेम असल्यामुळे काय कॅन्सल होणार आहे आणि फक्त 7 अपॉन 25 येणार आहे. आता आपल्याला कशाचा काढायचा आहे तर टॅन थिटाचा राईट, टॅन थिटा. आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड राईट, म्हणजे काय येणार आहे अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा राईट आणि ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल थिटा. ओके, आता टॅन थिटाची बघा अपोजिट साइड कोणती LM येणार आहे राईट आणि ॲडजस्टंट साइड येणार आहे MN, म्हणजे LM अपॉन MN. ओके, LM अपॉन MN आणि LM किती आहे तर 7K आहे राईट आणि MN किती आहे तर 24K आहे राईट. MN हो का, हे MN आहे, हे किती आहे 24K आहे, 24K राईट. के कॅन्सल होणार आहे आणि फक्त काय येणार आहे 7 अपॉन 24, म्हणजे टॅन थिटा किती झालेला आहे 7 अपॉन 24. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, साइन थिटा काढलेला आहे आपण, टॅन थिटा काढलेला आहे, नंतर फाइंड करायचं आहे साइन स्क्वेअर थिटा राईट. आता बघूया ते काय होतंय. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता तुम्ही बघितलं तर साइन थिटा इज इक्वल टू 7 अपॉन 25 आहे राईट, त्याचा आपण स्क्वेअर घेतला की साइन स्क्वेअर थिटा होते, म्हणजे 7 अपॉन 25 याचा स्क्वेअर. देअरफॉर त्यामुळे साइन थिटा किती येते तर 7चा स्क्वेअर 49 होतं आहे आणि 25चा स्क्वेअर होते 625
ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर कॉस स्क्वेअर थीटा काढायचा आहे. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता आपल्याला सुरुवातीला क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे कॉस थीटा इज इक्वल टू 24/25. आता ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, राईट. म्हणजेच काय होणार आहे 24/25 याचं काय स्क्वेअर होणार आहे. देअरफॉर त्यामुळे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे 24चा स्क्वेअर आहे 576 आणि 25चा स्क्वेअर आहे 625. ओके, म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे तर फर्स्ट आपल्याला काय सांगितलं होतं साइन थीटा काढायला. साइन थीटा इज इक्वल टू 7/25. नंतर टॅन थीटा इज इक्वल टू 7/24. नंतर काय साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येणार आहे 49/625. ओके, आणि नंतर काय कॉस स्क्वेअर थीटा, राईट. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 576/625. आपल्याला हे काय ॲन्सर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5, फिल इन द ब्लँक्स. त्यामधील फर्स्ट बघा आता साइन 20 डिग्री इज इक्वल टू कॉस. आता आपल्याला इथं ब्लँकमध्ये काय आहे ते सांगायचं आहे. ओके, आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असेल. साइन थीटाची व्हॅल्यू काय असते तर कॉस 90 मायनस थीटा. ओके, आणि हे जे फॉर्म्युला आहे ते आपल्याला काही लर्न पाहिजे. देअरफॉर आता साइन इथं आपल्याला किती सांगितलेलं आहे 20, थीटाच्या ऐवजी आपल्याला हे 20 डिग्री लिहायचं आहे, राईट. इज इक्वल टू कॉस 90 मायनस इथंही काय येणार आहे 20. ओके, त्यामुळं 20 डिग्री. त्यामुळं आता काय येते कॉस 90 मायनस 20 म्हणजेच 70 डिग्री येते, राईट. म्हणजे इथं ॲन्सर काय येणार आहे 70 डिग्री. ओके, आता सेकंड बघा. सेकंड काय आहे tan 30 इंटू tan, आणि इथं आपल्याला किती डिग्री आहे ते काढायचं आहे इज इक्वल टू 1. ओके, आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे बघा tan थीटा इंटू tan 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. ओके, देअरफॉर आता tan इथं थीटाची किती व्हॅल्यू सांगितलेली आहे 30, राईट. इंटू tan 90 मायनस थीटाचं किती 30 घ्यायचं आहे आपल्याला मायनस 30 इज इक्वल टू 1. ओके, म्हणजेच देअरफॉर tan 30 इंटू आता tan मायनस केल्यावर 90 मायनस 30 केलं किती होते तर 60 होते. 60 डिग्री इज इक्वल टू 1. म्हणजेच आपलं इथलं ॲन्सर काय आलेलं आहे 60 डिग्री. ओके, आता थर्ड बघा काय येतं. थर्ड आहे कॉस 40 डिग्री इज इक्वल टू साइन. आता इथं काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी बघा आता कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा. हा काय फॉर्म्युला आहे. देअरफॉर कॉस थीटा, आता थीटाच्या ऐवजी आपल्याला काय इथं 40 दिलेलं आहे ते 40 घ्यायचं आहे, राईट. 40 इज इक्वल टू साइन 90 मायनस इथंही 40 डिग्री घ्यायचं आहे मायनस 40. ओके, देअरफॉर कॉस 40 काय होणार आहे इज इक्वल टू साइन 90 मायनस 40 म्हणजेच किती आलं साइन 50 डिग्री आलं. ओके, साइन 50 डिग्री म्हणजे इथला ॲन्सर काय आलेला आहे आपल्याला तर 50 डिग्री. ओके, ह्याचा ॲन्सर काय आलेला आहे 50 डिग्री. ह्याचं काय ॲन्सर आलेलं आहे तर 60 डिग्री, आणि ह्याचं काय आलेलं आहे कॉस 70 डिग्री. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय प्रॉब्लेम सेट 8 आहे तो काय शिकवून फुल सॉल्व झाला आहे. आणि तुम्ही प्लीज माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.